ओके सो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चॅट बॉक्स में टाइप करा, जीएम टाइप करा. येस येस, सगळेजण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत का मित्रांनो? पहिलं तर सगळ्यांनी कॅमेरावरती या. जर कॅमेरावरती नाही आलात तर थोडंसं तुमचं नॉलेज, तुम्ही बोलतात ना, प्रॅक्टिकली तुम्ही फिजिकली प्रेझेंट नसता, सो तुम्ही प्रॉपरली शिकत नाहीये. राईट आहे. जेव्हा आपण कॅमेरावरती असतो तेव्हा आपल्याला कळतं की लोक आपल्याला बघतायत, बरेच लोक आपल्याला बघतायत, आपण व्यवस्थित राहतो, असं झोपलेला नसतो. आपला माइंड एक जागेवरती असतो, तो एक वेगळ्या पोझिशनवरती असतो की त्याला आता तो ग्रास्पिंग ह्याच्यामध्ये असतो. पण जेव्हा आपण कॅमेरावरती नसतो तर त्यावेळी आपण ऍक्सेप्ट नाही करत आहे. लक्षात आलंय? करेक्ट. सो काही लोक, मी आता दोन टाईपचे लोक आहेत. काही लोक अशा सिच्युएशन मध्ये फसले आहेत की त्यांना बाहेर निघायचं आहे, पण त्यांच्याकडे टाइम नाही आहे. त्यांचा जॉब किंवा त्यांचा बिझनेसचा टाइम त्यांना शिकायला देत नाहीये. लक्षात ठेवा. आणि काही लोक आहेत, जेव्हा त्यांना संडेचा टाइम मिळतो तेव्हा त्यांना शिकायचं नाही आहे. की त्यांना समजतंय आता. बरोबर आहे. मला सांगा, जे लोकांना संडे हा ग्लोबली बहुतेक हॉलिडे असतो, करेक्ट. जर आपण संडे यूज नाही करू शकलो तर मला सांगा, आपण बाकीचे दिवस यूज करू शकतो का? आणि मला सांगा, अशा टाईपच्या लोकांना जे संडेला शिकत नाहीयेत किंवा संडेला ते प्रॉपरली यूज करत नाही, त्यांच्या लाईफ मध्ये 7 संडेज येतील का? एकच आहे. चॅट बॉक्सवर टाईप करा. त्यांच्या लाईफ मध्ये 7 संडे येतील का? नाही येणार. राईट. आज मला बरेच लोक बोलतात की सर, वाय यू आर रायटिंग मल्टिपल बुक्स. मल्टिपल बुक्स का लिहिताय? एक झाली, दोन झाली, तीन झाली, वाय यू आर रायटिंग नाव फोर्थ बुक? अजून माझी लिस्ट मध्ये आहे. अजून का शिकताय? अजून 15-20 लाखाचा का शिकताय? ऑलरेडी तुम्ही शिकलाय, अजून का तुम्हाला शिकायचंय? मित्रांनो, माझा माझा कॉम्पिटिशन आता कुठेच नाही. माझा कॉम्पिटिशन आता आधीच्या वल्लभचा आहे, जो कालच्या वल्लभ बरोबर आहे. मी आज नेहमी मला बेटर करतो. आजचा कोट पण त्याच्यावरती आहे. मी ज्या पोझिशन मध्ये आहे तिकडनं मला बेटर करायचंय. माझे काही गोल्स आहेत, माझे काही ड्रीम्स आहेत. कालच मी माझ्या फॅमिलीला बोललो की माझा एकच आता गोल राहिला, देन माझे वॉन्ट्स पण संपलेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला खरोखर सांगतोय, यू डू नॉट नीड 10, 15, 20 करोड्स ऑफ प्रॉपर्टी. लक्षात आलं? बी सिरियस. फायनान्शियल फ्रीडम. मग करोडपती लोकांना का फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असतो? अग्री? समजते? राईट गोष्टी करायला सुरुवात करा. करेक्ट आहे. मला मला माझ्या फॅमिलीला, मला माझा एक बेटर व्हर्जन बनवायचंय. मला माझ्या फॅमिलीला एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचंय. मला माझ्या फॅमिलीला एक वेगळं फाउंडेशन द्यायचंय. जे माझ्या लाईफमध्ये जे स्ट्रगल आलंय तो माझ्या कुटुंबाला नाही द्यायचं. अदरवाईज अर्थ नाहीये ना. अर्थ नाहीये. तुम्ही काय विचार करतायत की मी, माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, मी माझ्या मुलांना शाळेत टाकतोय, हे सगळं होणार नाही. राईट रिअल टीचर तर तुम्ही आहात स्वतः. करेक्ट आहे. कारण की तुम्ही 24 तास तुमचे मुलं तुमच्याबरोबर असतात. समजते? ओके, बॅक टू कोड. सो आजचा जो कोट आहे जबरदस्त आहे. आज जे माहिती आहे त्यानुसार तुमचं बेस्ट द्या. जे काय तुमच्याकडे नॉलेज आहे त्याच्याशिवाय त्याच्या त्याच्या म्हणजे परफेक्ट होऊ नका. जे आहे त्याच्या हिशोबाने बेस्ट द्या. उद्या जेव्हा अजून नॉलेज वाढेल किंवा एक्सपिरियन्स मिळेल तेव्हा त्यापेक्षा बेटर द्या. बेटर करा. लक्षात आलं? पण तिथेच थांबू नका. तुम्ही थांबलात तर तिथे प्रॉब्लेम केलात. जेव्हा नवीन शिकाल, नवीन एक्सपिरियन्स मिळेल, नवीन अनुभव मिळतील, नवीन गोष्टी समजतील, तेव्हा तुमचे ऍक्शन्स आहेत ना, हे सुद्धा बदलले पाहिजेत. कारण खरी ग्रोथ म्हणजे कालपेक्षा आज बेटर होणं आहे. काय आहे? कालपेक्षा. मी तुम्हाला खरं सांगतोय की आज तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात, तुम्हाला कदाचित खूप सारं कर्ज क्लिअर करायचं आहे, उत्पन्न मिळत नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की एकदा माझे सगळे कर्ज क्लिअर केले तर माझं लाईफ जिंगलाला होणार. नाही होणार. करेक्ट आहे? नाही होणार. सो तुम्हाला, हा,
डेली जेव्हा बेटर होत राहतो कम्प्लिटली, की बाबा आजच्या दिवस मी वेगळे, कालचे 24 तास वेगळे होते, आजचे 24 तास माझ्याकडे वेगळे. सक्सेस हे परफेक्ट असण्यात नाही, तर सतत इम्प्रूव्ह होत राहण्यात आहे आणि स्वतःची नवीन आणि एक चांगला व्हर्जन घडवण्यात आहे. बरोबर. प्रोग्रेस हा खूप मॅटर करतो मित्रांनो. प्रोग्रेस तुमच्या अकाउंटमध्ये खूप सारा पैसा असेल, पण तुमच्या अकाउंट तुम्हाला पैसा येत नसेल ना, तर तुम्हाला एक विचार करावा लागेल. एकसारखा विचार येत राहतील, की अरे माझ्याकडे पैसे येत नाहीयेत. आपण आतापर्यंत भरपूर फायनान्शियल मिस्टेक केलेले आहेत. आपण भरपूर आर्थिक चुका करतो. कारण आपल्याला पैशाबद्दल तेवढंच माहिती असतं. बरोबर? कारण की आतापर्यंत आपल्याला तेवढंच माहिती होतं. पण जेव्हा तुम्ही फायनान्शियल एज्युकेशन तुम्हाला मिळतं, तुम्हाला कंपाउंडिंगची ताकद समजते. तुम्हाला इन्फ्लेशनचा परिणाम कळतो. एमर्जन्सी फंड, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टिंग यांचं महत्त्व समजतं. तेव्हा फक्त नॉलेज वाढून उपयोग नाही, तर तुमचे मनी हॅबिट सुद्धा बदलल्या पाहिजे. राइट आहे? मनी हॅबिट्स पण बदलल्या पाहिजे. त्याला कळतंय मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम हा फक्त नॉलेजने मिळत नाहीये, तर त्या नॉलेजवर सातत्याने घेतलेल्या ॲक्शनने मिळतं. राइट? लक्षात ठेवा, नॉलेज तुमचं आयुष्य बदलू शकतं, अगदी. पण ॲक्शन तुमचं भविष्य बदलेल. हे त्यांना समजतंय. राइट? दॅट इज द पॉवरफुल लाईन. राइट? की त्यांना समजलेलं आहे. आज तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात, काल आता मी खूप जणांचे काही-काही लोकांचे क्वेशन आन्सर केले. राइट? एकदम इझिली सांगितलं, की प्रॉब्लेम कुठे आहे. एकदम इझिली सांगितलं. प्रॉब्लेम कुठे नाही, प्रॉब्लेम आपल्यातच आहे. मी बोलतोय ना, कॉम्प्लेक्स नाही. जिथे हाउसवाईफ इथे इन्कम सोर्सेस क्रिएट करू शकते, आपण का करत नाहीये? राइट आहे? आपण का करत नाही? की त्याला कनेक्ट होतंय. की त्याला कनेक्ट होतंय. राइट? सो जे काही तुम्हाला आता माहिती आहे त्याच्या हिशोबाने बेस्ट द्या. काही विचार करू नका. आजच्या आज माझ्याकडे काय आहे? फॉरगेट अबाउट पास्ट, फॉरगेट अबाउट फ्युचर. आज काय करू शकतो? त्याच्यावरती फोकस करा. नाहीतर फोकस नाही करता येणार तुम्हाला. बेस्ट नाही देता येणार. सो आज संडे आहे. संडेला तुम्ही पार्शियली काम करायचं ठेवा. बघा मी माझ्या लाईफमध्ये 2 वर्ष माझ्या लाईफमध्ये संडेच नव्हता. संडेच नव्हता माझ्याकडे. मी सॅटर्डे, संडे एवढा दमायचो, की मला रिलीफ वाटायचा माझ्या जॉबमध्ये. करेक्ट? कारण की मी एका गोलवरती होतो आणि माझ्याकडे संडेचा दिवसच होता. जो ऑफिशियली मी लोकांना नाही बोलू शकतो. संडे यूज करावा लागेल तुम्हाला. तुम्हाला शिकावं लागेल. जेव्हा 52 संडे वर्षाचे यूज कराल, तेव्हा तुम्हाला 365 दिवस संडे मिळतील. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होतंय. जेव्हा 52 दिवस वर्षातनं 52च असतात ना, 51-52. जेव्हा 52 संडे यूज कराल, तेव्हा 365 संडे होणार ना. किती जणांना कनेक्ट होतंय मी काय बोलतोय. पण आपल्याला तो संडे नाही यूज करायचा. मग मंडे, सॅटर्डे तुमचा नाहीये. तो सर्व्हायव्हल आहे, तुमचा जॉबचा आहे, तुमच्या बिझनेसचा आहे. त्याच्यामध्ये काहीतरी बघू नका. त्याच्यामध्ये उलट तुमचे प्रॉब्लेम होईल. त्याच्यामध्ये ऑप्टिमाइज करा. राइट? किती जणांना कनेक्ट होते मी काय बोलतोय. सो एवढंच मला सांगायचंय. मला काही जास्त बोलायचं नाही. सो थँक यू व्हेरी मच. मी तुम्हाला हे जे माझे कोट्स आहेत ना, हे प्रत्येक दिवशी ऐकत राहा. हे जे कोट्स आहेत, हे रेकॉर्डिंग आहे. 300, 350च्या वरती कोट आपण एक्सप्लेन करतोय. आणि हे रेकॉर्डिंग आहे. हे बघत राहा. राइट आहे. सकाळी मी 10 मिनिटं येणार, पण हे 10-10 मिनिटाचे टोटल 350 कोट आहेत. आणि ते तुम्हाला आहेत, प्रत्येकाला आहेत. सो ह्याला 4 पार्टमध्ये डिव्हाईड करा. सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, रात्री बघा. म्हणजे मॉर्निंग 4 येतील दिवसाला. किती जणांना मी जे बोलतोय समजतंय? राइट? काही-काही जण इव्हनिंगला पण गुड मॉर्निंग बोलतात आपल्या इथे. का? डू यू अंडरस्टँड? सो मी कोट का रेकॉर्डिंग देतो? तू कुणासाठी रेकॉर्डिंग देतो? तुमच्यासाठीच देतो ना. का मला शौक आहेत? का मला जमा करायचे आहेत त्या कुठे? का प्लॅटफॉर्मला मी पैसे भरण्यासाठी माझ्यासाठी भरतो का पैसे? माझे कोटला यूज करा, मोटिव्हेट राहा. राइट?
काही जणांकडे सकाळ नाहीये, पण त्यांनी दुपार त्यांची सकाळी बनवू शकतात ना. जसं मी माझ्या संडेला वर्किंग आवर्स बनवलं, तसंच बाकीचे दिवस आज संडे काय तुम्हाला, बिकॉज मी आधी ते तसं केलं. सो फॉलो करा सक्सेसफुल लोकांना, सक्सेस मिळेल. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल संडे आणि हॅपी लर्न करा, शिका. थँक्यू व्हेरी मच. कोण कोण संडेला युज करणार आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये एस टाईप करा. थँक्यू, बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. Yes,